ती देसाई यांची पोलिसांकडून धरपकड सध्या केली जाते, बघूया। बाजूला सोडा, तुम्ही लेडीज आहे ना, तुमच्या घरातल्या मुलींवर दृश्य आपण सध्या बघू शकतो। पुण्यातली ही थेट लाईव्ह दृश्य आहेत। पुण्यामध्ये खरं तर आंदोलन सुरू आहेत। पुणेकर रस्त्यावर उतरलेले होते। काल जी बलात्काराची घटना घडलेली होती त्यासाठी आक्रमक पवित्रा खरं तर पुण्यामधला आंदोलनकर्त्यांनी घेतलेल्या होत्या। तृप्ती देसाई सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या, मात्र पोलिसांनी सध्या त्यांची धरपकड केल्याचं बघायला मिळत आहे। अरे फोन ठेव बाजूला, विचारू द्या, तीन गृहमंत्री आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय, तृप्ती देसाई यांची धरपकड पोलिसांकडून केली जाते। गृहराज्यमंत्री कदम जेव्हा या स्वारगेट बस स्थानकात आले तेव्हा तृप्ती देसाई यांच्याकडून घोषणाबाजी सुरू करण्यात आली आणि जो ताफा आहे तो अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। तेव्हा पोलिसांकडून आता तृप्ती देसाई यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। आपण बघतोय की या सगळ्या पोलीस महिला ज्या आहेत त्या तृप्ती देसाई यांना ताब्यात घेऊन पोलीस पिंजरादानमध्ये बसवत आहेत। एकीकडे पोलीस स्टेशनमध्ये गृहराज्यमंत्र्यांकडून पाहणी सुरू आहे, तर दुसरीकडे तृप्ती देसाई यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांची जी घोषणा आहे ती या ठिकाणी सुरू आहे। आपण बघतोय की तृप्ती देसाईंनी आरोपींना अटक करण्याची मागणी केलेली आहे आणि हा सगळा जो प्रकार आहे आरोपीला अटक करता येत नाही पोलिसांना। मागणी घोषणाबाजी का करत आरोपीला अटक करा ना, गृहमंत्र्यांना बसवा, आरोपीला तातडीने अटक झाली पाहिजे। गृहमंत्री कुठल्या तोंडाने आले तिथे, आरोपीला अटक करत नाही। म्हणजे आम्ही आवाज उठवणे लोकशाहीमध्ये आम्हाला कशाला अटक करताय? प्रत्येक घरातली महिला सुरक्षित आहे। तृप्ती देसाई यांचीच धरपकड जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। त्यांची जी मागणी आहे की जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर अटक जी आहे ती केली पाहिजे। मात्र आंदोलकांचा हा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी हाणून पाडला जातोय। तृप्ती देसाई आपण पुन्हा एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात।